नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबूदादा तुमचा सर्वांचा आजच्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना माझ्या सगळ्या बहिणी भावांना रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। आणि आम्ही आता चाललोय गावदेवीच्या मंदिरात। आज जागर आहे ना, गावदेवीच्या मंदिरात आज रूपा लागणार आहे। तर मग माझ्यासोबत आहेत आमच्या वाडीतले आनंददादा। सकाळी बाबा बाकीच्या सर्व वाडीतले लवकर गेले, आमच्यावर देवपूजा होती, मग आम्ही देवपूजा उरकून आता मागणं निघालेला आहे। आता चालत चालत पोचलेला आहे बाजूच्या भावकीत, महाडिक भावकीत। तिथनं पुढे अजून कोण भेटला तर सांगा, ती घेऊन जाऊ। हा, आम्ही येऊन पोचलेला आमच्या दोन भावकीच्या मध्ये असलेला मोठा परा, ढुंक्याचा परा आता झालाय सुका परा। उपलटीचा पाणी आटला, 3-4 दिवस काय सलग पाऊस नाही ना अजिबात, म्हणून परत आला का येईल जोरात। पहिलीकडे कोण आता असलं तर तू क्या मत आहे आपल्या संगती ना दादा? बाकी कोण नाही, धनबा गेले असतील। बाबा ना बारा सुनीलला तर तरी भेटला सकाळी लवकर, गाडीतनं जायला मिळला। हा, मी आता आलेला पहिलीकडं महाडिक भावकीत। चला ही आमची महाडिक भावकीतली घरा। सगळी बरीचशी बंदच असतात, गावागाव सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे। आता गणपतीला येतील सगळी। ओ मामा, अरे जनबा आहेत घरात। हा हो, जनबा देवपूजा झाली काय? मग आम्ही हलवलो पुढं व्हायचा। ठीक आहे चालेल। तू केव्हा मा गेलं काय? हो, हा बरं, येताव देवला जाऊन येताव। हा बोका बा आला पुढं चालत। काल दुपारी आलो, होय दुपारच्या ट्रेनने आलो। वा, जेवण तेवण इकडे कोंबडी भरपूर आहेत। हा इकडे माग मामी ना। हा चला येताव। होय होय होय, बरं आहेत। हा, आमच्या घरातनं निघून तसा डायरेक्ट फणसाजवळनं रस्त्यावरनं इकडनं वरनं पण जाता येतं, पण दादा बोललं पहिलीकडनं जाऊया, म्हणजे ह्या आतल्या पाय वाटन, म्हणून आलेलं इकडनं। आता हा रस्ता परत ते जाऊन डांबरी रस्त्याला मिळतो। कोकम आणि हा आमचा डांबरी रस्त्यावरची एंट्री। हा इकडे गेला आमच्या घरांच्या तिकडनं वरनं पुढं, आणि आपल्याला जायचं इकडं पुढं। गल्ला कॅमेरा चालताना पावलाबरोबर हलतो, अल्ट्रा स्टडीवाला घ्यायला हवा आहे ना। आमच्या गावचं मंदिर ब्राह्मणवाडीत आहे। आमची वाडी इकडं गावाच्या एका सीमेला आहे, आणि ब्राह्मणवाडीत जायला आम्हाला मधली वाडी लागते, म्हणजे 2 वाड्या पुढं आहे आमचं मंदिर। आमच्या घरापासून चालायला आम्हाला एक 15-20 मिनटं लागतात। तर जाऊ हळूहळू चालत। ऊन नाही आहे, पाऊस नसला तरी ऊन नाही आहे, आणि पाऊस आला तर एक मोठी छत्री आनंदाने घेतली नाही। माझी छत्री काल अंकुश दादा घेऊन गेलाय, तर येताना त्याच्या वाडीतनं घेईन मी।
बरं आता आनंद, आता देवळात आता काय काय कार्यक्रम म्हणजे होणार आहे? आपला जो रुपा लागतो देवाला, रुपा लागणार आणि मग पवता देवाला घालून झाला सुटी. हा, आणि मग तो पोहता प्रत्येकाला घरात, पण घरच्या देवाला वगैरे, घरचे गणपती गौरीला, हा, देवाना तुळशीला, समाधीला. आणि आपण घरात राखी बांधतो, त्या भावाला हाताला आपण बांधतो, पोरा सर्व जेंट्स लोक. हा, असा सगळा कार्यक्रम होणार. तो कदाचित आम्ही साहेबच्या आधी चालू पण झाला असेल. जागर पाला घ्यायचा ना, इथं पाटावर पाडायचा. हा हा हा, तुला कुठचा पाला वरसा टाकत जायचा ना, तो असा काढायचा आणि गोंदा म्हणायचा. ओके ओके. हा, मला वाटलं जागराबद्दल बोलताय की काय. नाही, दादा वेगळ्या विषयावर बोलतायत. ते गावाकडं गुरा राखताना रानात एक रानटीत एक छोटासा गवत असतो, डाग पाडायचा. जसं आपण मुंबईला आता आपण टॅटू काढतो ना, तसा गावाकडं गोंदायची पद्धत असते. म्हणजे तो गवत असा हातावर मळून त्याचा जो रस टेकायचा, तो झाडच ठेवायचं काय छोटा, नाही ती गोटी ठेवायची ती. हा, पूर्ण मळलेली ती. हा, आणि मग ती भाजल्यावर का होतं, तिथं डाग येतो. अच्छा, मग तो आपला तो म्हणजे आपला गोंधलेला. हा, तसा आम्ही केलेला होता. माया दादा आणि आम्हाला एकदा चौकावर घेऊन गेला होता. आम्ही पण हा, तसा मी पण हातावर केला होता. पण तो काही वर्षांत जातो तो, पण जेव्हा हातावर ठेवतात तेव्हा भासतो जोरात. गोंदा. आता सगळा हायफाय टॅटू काढतात. मशीनवर काय. काजू झाले फुलाचे ते. अंधाराकल जायत वाडीत. आणि हा कुत्रा रस्त्यावर उभा राहून नुसता ऐकतोय कान लावून. अंधाराकडे लक्ष नाही त्याचा. पण हा काला पहिला तांबड्या रंगाचा वेगळा होता ना. आता हा कसा आहे काय माहिती. पहिला डेंजर होता. अडकवायचं म्हणजे कोणाला जाऊनच द्यायचं नाही या वाकणातनं पुढं. नवीन खिलाडी आहे. गुलाबाला फुल बघ. नंबर फुलाला कुत्राच आहे ना. ए कालू इकडे. विश्वासाच्या कुत्र्याला भेटूया जरा. काय रे नाव काय तुझा? आपल्याकडची नावा रंगावर नसतात. हा कालूच असणार. पेलू पेलू. काय पेलू? पेलू पेलू त्याचं नाव. अजून नावा पण इंग्लिश हा कोण आहे. हा, सर्दी एवढी झाली ना, डोका आऊट झालाय. रात्री ती विक्सची वाफ घेतली. 2-3 दिवस घ्यायला मग बरा वाटेल. ए मस्त आहे. डोळं भारी आहेत पण. ए इकडे बघ, इकडे बघ. डोळं बघ तुझं. हे आमचे अशोक दादा मिस्त्री गावातले. नमस्कार भाऊकी. हा, मी काल दुपारी आलो. चला आता आमच्या संघात अजून एक देवलात जायला जोडी झाली. हा, सगळं देवपूजेवालंच आहेत मागे राहिलेलं. आता येपर्यंत 12 वाजून जायचं. ही जो पाकाडी डेंजर आहे. आणि माझ्या पायात ते पावसाळ्याचे प्लास्टिकवाले चप्पल आहेत. सांभाळून चालाय हवंय, नाही तर धोदला आपटल. आता आम्ही चालतावय मधलेवाडीतल्या घरांच्या बाजून. भडवलकर वाठारात आम्ही हाव. आता इथनं बाहेर पडलेला का मग ह्यांच्या मधलेवाडीतल्या पाण्याची इथं खाली उतरू. तिथनं पाय वाटण देवला जायला शॉर्टकट आहे. रस्त्याने गेला तर वलसा होईल. चला. आहेत काही कोण? अरे अरे वा वा. नमस्कार. राम राम. हा हा, चला चला. हा, व्हिडिओच काढला तो तुमचा. आता अमेरिकेत पोचणार डायरेक्ट.
मंडळींनो, हा समोर दिसतोय तो माझ्या मामाचा घर. आपला कोकणी माणूस अंकुश दादा, माझा मामे भाऊ अंकुश त्याचा, आणि त्याच्या बाजूला घर माझ्या मावशीचा. मधल्या वाडीतच सगळे आहेत. आणि मागच्या वेळी पण दाखवली, पण आपला नेहमी आलो वाडीत का इकडे जातो म्हणून आपलं परत दाखवलं एकदा. आता गेलोय नाही, काल आलोय तो. तर येताना घरभरणीचं सगळ्यांना पाचारण करीन ना, तेव्हा सगळ्यांना घरात जाऊन भेटनच. मधलेवाडीतला हनुमान मंदिर, म्हणजे आमच्या गावात हनुमान मंदिर एकच आहे हा इथं मधलेवाडीत. तुम्हाला पण दाखवतो कसा मस्त व्ह्यू आहे बघा. हा समोर भात शेती पूर्ण, आणि हा आपला बजरंगबली हनुमान मंदिर. ही उजवी बाजू आहे मंदिराची. समोर दाखवलं तर भारी वाटेल, पण आता मला जायचं आहे इकडं, त्यामुळं पुढच्या व्हिडिओत. हा समोर गेला तर रस्त्यानं वळसा आहे, आम्हाला जायचं आहे ह्या वाटेला. चला, दोघं गेलं पुढं, मी मोबाईलच्या नादात मागत राहिलाय. बघा ही पायवाट किती भारी आहे बघा उतरायला खाली. कसं आहे, मस्त वाटतं ना असं चालायला. पण ही डाग चढून 2 हांडा कळशी असा डोक्यावर, परत काकत 1 कळशी असा घेऊन येतात बायका इकडनं, पोरा पण शाळेतली. पण काय वाटत नाही, सवयीचा असतो. ही तुमची वाट सापच आहे यांची. ही जी डाग आता मी उतरत आहे पाखाडी, ती मधल्या वाडीतल्यांची बघा इथं नाही, ती अशी खाली उतरत आली इकडनं आणि अशी तवा खाली उतर, अशी एवढी खाली उतरायला लागतं. ही डाग पूर्ण अशी गणपती घेऊन उतरतात. गणपती विसर्जनाला यांची एकच डाग आहे. तशी आमच्या वाडीत पण रस्ता नाही, पायवाटचा अशी डाग आहे, पण लहान आहे, जास्त लांब नाही. ह्यांचा इथनं सुरुवात होते त्या कोकमीपासनं खाली अजून नदी बरीच आहे. पण मजा येते. तर वाट जेवढी अडचणीची तेवढी जबाबदारीची जाणीव जास्त असते. आता आपण येऊन पोचलेला मधल्या वाडीतल्या पाण्याजवळ. हा बघा पाणी मधल्या वाडीचा दाखवतो. हा बघा इथं त्यांचा डुरा आहे, तिथनं पाणी व्हावं तिथं, आणि इथं त्यांनी टाकी बसवली नाही, इथं भरतात भांडी. ओके चला, तिकडं खाली जायचं तर गेलं खाली, तिकडं खाली गेलं. लय पुढं गेलं ना. चला आता आम्ही पण जाता पटापट. माझ्या लय पुढं आलं होतं, पटकनशी धाव मारली नाही तुझ्या गाठली आहे ना येऊन. ही वाट आणि इकडे खाली नदी आहे. आमच्या वाडीतनं व्हावं तिथे ती, आणि ह्यांच्या वाडीतला पारा असे एकत्र मिळतात इथं. त्या पाण्याचा आवाज येतोय. आणि दादांच्या हातात निळ्या रंगाची पिशवी आहे ना, देवपूजेचा आपला फुलार राहतो ना, तर आज विसर्जन करायला आणली नाही. शे जुन्या रानातल्या वाटा राहिल्यात नाही. आता ह्या वाटा राहिल्यात का, पालखी येते ह्यांचं गणपती जातात म्हणून. रानातली निस्ती रानात जायची वाट असती,
नाही येत इकडं, रस्त्यानंच आणतो आता गणपती इकडं. आणि पण मी बोलला आणतात मग, पण नाही कधी न बदललं हो. होय काय? हा होय. तसा पण ह्यांच्या वाडीत एक दिगणकारांचा सगळ्यात मोठा गणपती येतात, रस्त्यानंच आणतात गाडीत ना. तर बाकीचं पण सांगा ते आणि असतील. हा आता आपण येऊन पोचलेला रस्त्यावर. इकडं आपल्याला देवलात जायचं आहे आणि ह्या बाजूला आहे नदी. नदी म्हणजे काय अगदी मोठी नदी नाही. आनंद आता करतात विसर्जन. चला बघू. अरे बापरे, हा ढगारला. मग यंदा ढोवाचा कुठं करतील? इकडेच करतात ना. त्यांचा काय बारा आहे, पाणी असतं चालू, जरा तुंबवलीन का झाला तो. हा रेतीसारखी साठलंय तो पूर्ण. काढायची वर इथं टीक मारायची. नाही तर तुम्हाला इकडेच करायला लागेल. तर वर रस्ता गेला तर आमच्या गावात एक लेली काका म्हणून आलं होतं, त्यांनी जमीन घेऊन मोठा बंगला बांधला होता. तो आहे बंगला. तर लेली काका कुठं आता येत नाही वाटतं इकडं. तर बाहेरच्या देशात कुठं होतं, आहेत पुण्यातलंच, भारतीयच आहेत ते. पण तिकडनं सर्व्हिस झाल्यानंतर इकडं येऊन जमीन घेऊन बंगला बांधला होता. एक दिवस जाऊ आपण त्या बंगला बघायला, मस्त आहे. हा नवीन घर कोणचा हो, मस्त बांधलेला आहे. हा आमच्या गावातला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. इकडे गेट आहे, आम्हाला दाखवता. आम्हाला डोस बीस द्यायला आम्ही इथं आणतो, लहान मुलांचं वगैरे. इथनं गेट आहे. आमच्या बाबूचा लौकिकचा पहिला डोस इथंच झाला. हां आपण आता ब्राह्मणवाडीत पोचलेला आहे. म्हणजे आता ह्याच्या आधी तुम्हाला घर दाखवला तो ब्राह्मणवाडीतलाच आहे. त्याची वाडीतली एकत्र जवळजवळची घरं आता इथनं सुरू होतील. माहुलंगीतनं माझ्या वाडीतनं ब्राह्मणवाडीत पोचपर्यंत घाम आला. आता दोन मिनटं आलीत. समोर मंदिर आहे, ह्या रस्त्याला लागूनच आहे. त्यामुळे काय लगेच पोचू आपण आता. मित्रांनो आता आपण येऊन पोचलेला मंदिराजवळ. समोर कौलारू दिसते तो, आणि त्याच्या बाजूला एक अशी दोन आणि छोट्या अशा 3 इमारती आहेत आपल्या मंदिराच्या, वेगवेगळ्या देवतांच्या. बघूया काय शूट करता आलं तर, नाही तर ठीक आहे. हां बाबांचे आहे काय, घेऊन ठेवतो मी. नमस्कार. हा काय एकदम क्लिअर HD मध्ये काढला दादा. मी काल दुपारी आलो, दुपारच्या ट्रेननी. हो पागडे मामा नमस्कार. नाही ते व्हिडिओच्या नादात मी सगळ्यांचा ऐकला नाही आवाज. हा
काढून उपयोग नाही. व्हिडिओ काढून ठेवतो. चाय मध्ये नंतर म्हणाय नको साखर कमी जास्त टाकली म्हणून. म्हणजे हा आता चायत साखर पडले. कड नाही आलाय, कड आलाय फक्त. चायला नाही आला. छत्री पकड रा आरुष. तर मित्रांनो, आता देवाला रुपा लावण्याचा कार्यक्रम वगैरे झाला. सर्व मंडळी आता आपापल्या घरी गेली आणि उद्या दुपारी 2 वाजता येऊन रुपा काढायचा आहे असं ठरलेलं आहे. तर उद्या दुपारी परत येऊ देवलात. आणि आता आम्ही पण घरात चाललेलं आहे. आमच्यासोबत आता मंदिरात सर्व आले होते. आरुष, कोकणी माणूस अंकुश दादा, ते सर्व सोबत चाललो आहे. तर आता आपण घरी जायच्या आधी आता एवढा खाली आलो ब्राह्मणवाडीपर्यंत, तर पुढं जाऊन शिंदेवाडीपर्यंत घरभरणीचा पाचारण करून येतो. तर आता हा व्हिडिओ आता आपण इथंच थांबवूया आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अस्सल कोकणी आणि आपल्या अंकुश दादाच्या कोकणी माणूस चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. बाय बाय.